आज गुरुवार आहे गजानन महाराजांचा आणि गजानन महाराजांच्या पोथीचा आपण 3रा अध्याय आज वाचणार आहोत. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण एकादशी सुद्धा आहे आज. एकादशी गुरुवार एकत्र चालले. गुरुच्या पारायणाचा 3रा अध्याय आज वाचणार आहे. गजानन महाराज की जय. 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 गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 जय हरी विठ्ठल जय हरी पांडुरंग हरी. गजानन महाराजांचा ओम नमः शिवाय. श्रावण महिना आहे चालू. गजानन महाराज की जय. गजानन विजय ग्रंथ. गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. जय जय अवलिया गजानन हे नर देहधारी नारायण अविनाश रूप आनंद घना परात्मा जगतपती. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा. श्री हरी कृपा करावी लवकरी, कृपा करावी लवकरी. तुम्ही पदंताच्या घरी कधी न कठोर झाला तर. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे मायरा, तू भक्तांची सचारा, कल्पतरुपा चिंतन. ऐसा तुझा आगत महिमा संत गाती राघवा रामा दास गणोशी पुरुषोत्तमा. पाव वेळ करू नका असं व्यंकटलालवरी राहते झाले साक्षात्कारी दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबणी भक्त येते समर्थाते वंदिती मधुते तमाशा न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वाहिले. व महाराज होते बसले निवासनी निजासनी आनंदात. ती प्रभातची होती वेळ. एके प्रांची प्राप्त ताम्र झाला. पक्षी किलकिलाट करू लागले. वृक्षावर कुकुटाची होती सोन मंद शीत वाहे पवन. वृद्ध करीती नामस्मरण शय्येवर बसून. उचया चली नारायण येऊ पाहे हर्ष करून तेने तम पलायन करू लागला कंदरीस. परम भाविक सुवासिनी रथ सडा सामर्थ्यान वस्त धेनुषी पाहुणी तोडू लागली चराटी. अशा तर रम्य वेळेस एक साधूचे गावात येता झाला दर्शनात श्री गजानन साधूच्या. तो भिकारी गोसावी मान मान्यता त्याची राहावी कोठून या सांगा बरी श्रीमंताच्या मंडळी. मग भगवी चिंदे डोक्यास धोळी वाम वगले तो होती एक नेसण्यास फाटकीच लंगोटी. मृगजेनाचा गुंडाळा पाठीवर होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनाची भीड फार होती लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी गोसावीला. तो ठाईच बैसून करू लागला चिंतन. म्हणे समर्थाचे चरण दृष्टी पडणे कठीण बला. समर्थाचा लौकिक बला मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला भांग स्वामी अर्पिण्याचा. तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे या श्रीमान मंडळीत माझ्या नावचाच कोण पुसे. गांजाचे नाव करता लोक मजला देतील लाता. मी तो आलो फेडण्याकरता नवसच गांजाचा शेगल. माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवनाप्रत. येथे एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तू उत्तम. ऐसा नाना विचार गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर दर्शन घ्याव्या समर्थाचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतरांप्रत आना काशीचा गोसावी. तो पहा कोपऱ्यात आहे बिचारा दौडून बसला. तो एकटा आनंद झाला गोसाव्याच्या परमावधी. आणि बोलता मनात त्रिकालज्ञ हे खरंच संत. मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी जी गोष्ट कथिली पाहिजे ती स्वर्ग लोकीच्या कथा त्याही समजतात योग्य बरं.
त्यांचे आले प्रत्यंतर मला येथे साचार धन्य धन्य साधूवर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता माझा नवस जाणतीला ते पुण्यपुरुष त्यांचे प्रत्यंतर या वयाचा अवधी उरला थोडका. मंडळीने गोसाव्याला पुढे आणून उभा केला. ते महाराज वडले त्याला काळ झोळीची पोटळी जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळी तर त्या पोटळीच्या आज इथं होऊ दे गा पारणे. गोसावी पदी लागला गहीवर त्यांची दाटला गडबडा लोळू लागला बालका परी स्वामी पुढे. महाराज म्हणते गोसाव्याला पुढे आता उठवणं बैस पोटळीच्या बुट्टीचं काठ बाहेर झोळीच्या. नवस केलास तेवेळी नाही लाज वाटली आणि आता काही लाविली चाळवी निरत. गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्रवाणी मी बुट्टी काढतो नवस आपला फेडतो परी मागणे मागतो एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची नित्य हवी आपणासाची हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण परी बालकाची आठवण ही राहाया बुटी स्वीकारा. भक्तजी जी इच्छा करीत ती ज्ञाता पूर्वीत अंजनीच्या वृत्तांत आणामनी आपुल. अंजनी होती वानरी तिने प्रार्थिली त्रिपुरारी मी तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमोहने. ते शंका कारण आज्ञा आले वानर पण देवी माझ्या बुटीची आठवण देवी माझ्या बुटीची आठवण राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौरव साक्षात आहात शंकर म्हणून बुटीचा अवेर करू नको दया. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे जकारणी ही तर जाणील उणे परिभूषण तुम्हाला. आणि वेळेवापुढं कर्पूर होते ते आलं ते बुटीच्या ज्ञानवल्लीने शंकराने म्हटले आहेच कारण ही तर अनिल उणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हणाले. मायपूर्वी बालक लळेले वेडे वापुडे असले जरी. गोसाव्याने बुट्टी काढली हातावर घेऊन धुतली चिलमीत घालून पाजिली पुण्यपुरुष गजानन. ऐसा बुट्टीचा वृत्तांत कथीला असे कारणासहित तो आणून ज्ञानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वरा करणे. अशी गांजाची पडली प्रथा ते ठाई तत्वता परिव्यसनाधीनता नच आली समर्थात. पद्यपत्राची ये परी ते लिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरी खरे अतिच थोरते. वेदरुचास खालीत उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणाव्या मुखी सत्य कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंक व्हावे वैदिकांनी याच एक अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान अन्य रागातून एकाच पदाते गाऊन दाखवावे निजलेले. चंदन चावल बेलकीपती या प्रेम भारी हा पदा ठाया ते आनंदाया येऊन वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन कधी करावे नुसते मौन कधी राहावे पडून शय्येवर निचेष्टित. कधी वागावे भिशापरी कधी भटकावे कांतारी कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो या शेगावात जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणांत व्हावया असा समय आला. व्याधी शरीर बळावली शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी ते आपल्या. नाडी पाहून अखेर आपटा कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले परी नाही यश आले. ती रळती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. त्या एकता उभे आप्त दुःख करीत अत्यंत जानराव आम्हा प्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रत्यर्थ नवस केले नाना दैवाता लागे भले परीनं कोणी पावले हाय हाय रे दुर्दैव. वैद्याने टेकिले हात प्रयत्न झाले कुंठित आता अखेर गायत्नाप्रत करून पाहू एक वेळ. बंकटलालाची घरी आहेच एक साक्षात्कारी त्यांच्या योगे शेगाव नगरी झाली प्रतिपंड. साधूने आणले मनात काय एक नाही होत सच्चिदानंद ज्ञानेश्वराचे उठवले. त्याचे पाहून प्रत्यंतर जा कोणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची. त्या एकूण एक आपता आला बंकटलाल सदनात. जानरावाची हकीकत बंकटलाल कथन केली. जानराव देशमुखाचा समय अंत काळाचा आला आहे जवळीसाच्या म्हणून आलो तुम्हाकडे. महाराज चरणतीर्थ या द्या कृपेन करुणी मजप्रत. ते तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानराव. बंकटलाल म्हणे त्यावर ती गोष्ट माझ्याकरी तुम्हा करावे अत्याधारी विनवणी आपल्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले तैसे तात्काळ केले. भवानीराव विनविले दया तीर्थ समर्थ. भवानीराव सज्जन होता मनाचा दयाळूपूर्ण दुसऱ्यांचे दुःख ऐकून सज्जन तेच विवाह होते. प्यायल्यामध्ये भरून पाणी समर्थाची लावली चरणे आणि केली विनवणी तीर्थ देतो जानराव. समर्थेच तुकविली मान तीर्थ पाजल नेऊन जानराव कारण घरघर घशाची बंद झाली.
हात हलवू लागला, किंचित डोळा उतार पडू लागला. तीर्थ प्रभावे देशमुखाची. तो पाहता प्रकार आनंदाले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वासी. मग औषधी बंद केली, तीर्थ विस्त ठेविली. ज्यायोगे लाभती झाली आरोग्यावर जानराव. 8 दिवसा माजारी जानराव झाला पहिल्या परी. भावानी रामाची घरी आला दर्शनाचा म्हटलं. पहा संताचे संत चरणतीर्थ साधनांत झाले अमृत. संत ते साक्षात देव कलियुगाचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजानन चरित सारखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे होती जाणा. यमाजी पंथाची या सदना परी हाच आहे कुतर्क. संत मृत्यू ना टाळीते, निसर्गाप्रमाणे वागते. परिसंकटाते वारती आगंतुक असले असते. सच्चिदानंद बाबाची ज्ञानेश्वर उठवेल नेवाच्याची परी ते अखेर आनंदीची देह ठेवित झाले हो. याचे रहस्य इतकेच आहे की अण्णांतर टाळती पाहिजे कारण काहीच नाही अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहे जगी साचार, त्याचे नाव क्रमवार देतो तुम्हाला. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि तिसरा अधिदैवी. त्या तिघांमाझी बलिष्ठ देखा आध्यात्मिक मृत्यू असे. अधिभौतिकाची तयारी कुपत्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो. त्या मृत्यूचा परिहार करता येतो औषधी. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे. पुढे औषधीचा प्रसार आहे अवगत जयाशी. ऐसा वद्य भेटल्यास अधिभौतिकाचा होई नाश. त्याचे अधिदैविकास नवस सायास घालविते. हे गंडांतर रूपाचे. मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक साचे. हे आहे ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे दे. पहा भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता. तो टाळीला समर्थनार्थ देवने तीर्थ अंगा देऊन म्हणे गंडांतर कारण निवारिती साधुचरण. तेच आले घडून शेगाव माझारे. काही मृत्यू नवसांनी टाळता येते या जनी. परी ते नवस श्रद्धेने केला पाहिजे विबुध. श्रद्धा पूर्ण असल्यावर तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूने श्रेष्ठ नसे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यू साचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असला वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माता न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्वेना आणि साधुविना होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य. उगीच पाहून पिवळेपण पितळ सोने मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानराव देशमुख बरा झाला. भंडारा घातला होता. थोर साधू प्रत्यर्थ साचार बंकट लालाचे घरी. तीर्थे देशमुख बरा झाला. परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मनाची विचार केला. तो एका येणे कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चीड चाड नसे. त्या दिवसापुकेला तो एका रेने कडकपणा घालवला. त्या दिवसापासून आणू लागले अवसानं. स्वामी महाराज दयागन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न वाटली. जेवी नरसिंह अवतार इतरांना वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मोहीन भ्याला त्या रूप. वाघीण इतरा भयंकर. परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवार झालेला चंदन मानेला आपणाला तरी त्या भजितीला पारावर न राही पुढे. जेथे ऊस निप तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येती पिंगो. जेथे साधू सज्जन तेथेच मैद निर्माण. हिरे गारागारवर एक वटून खाणी माझी राहते. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. ते हिऱ्याची हिऱ्या लागून भूषणे येणं गारायला. गार ती गारच राही पायाखाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी नेई अमोली फिरायला. श्री गजाननचे सान्निध्य ऐसाच होता एक मैद. तर संत सेवा हाच मंद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करीवरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थाच्या नावा. भक्तगणांचा ऐसे म्हणे श्री कृपे करून पोचणे. प्रत्येक काम माझ्याविने होत नाही येत आहे. मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझ्यात त्यांच्यापुढे. चिलीम त्यांची मीच भरी. खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकांस सांगत असे आपल्या चौरात करीत असे. या अधमाचे नाव असे माळी विठोबा गाठो. महाराज स्वयंसेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरुगुरु आल्या गेल्या भक्त. ते अंतर्ज्ञानाने जाणिले समर्थाने. कौतुक केले एके दिनी ते एका विभूत. परस्त काही मंडळी शेगावी दर्शनी आली. तो मूर्ती निजलेली समर्थाची शहर. ही या कोणाचं होईना. जागे करण्या समर्थांना मंडळीच होती जाणार त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबूज करू लागले. विठोबाला विनवते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार. कैसा करावा विचार.
महाराज तो शय्यावर असती निद्रिस्त झाले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचं पाय निघेना, ते अवघड काम होईना, तुझ्या वाचून येत आहे. तू समर्थाच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो आता एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीने विठोबा फुगून गेला. त्याने जाऊन तक्षणी महाराजांना सुटवले. मंडळीचे काम झाले, परिसंकट ओढविले, घाटोळ विठोबावरी भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठीत त्या विठोबा म्हणायच्या. म्हणती बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला, त्या लुच्च्याने आरंभीला उघड व्यापार की, मला लावितो उपाधी, घंट्या आणून बांधितो मठी, घुमारे घाला कधी कधी ऐसा अति नीचा, त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी तुला देतो तुला खास, तुझवरी केला कृपेस होईन प्रभूचे अपराध. सोमला साखर मानू नये, विषाजवळी करू नये, तस्कराशी लेखू नये, निजकंठीचा ताईत. अशा रीती ठोकला छड्याखाली घटोळ्याला, विठोबा तो पळायला पुनश्च आला मागू दे. खरे जे का असते संत, ते ऐसेच करीतात ढोंगी मात्र जातात अशाचे करामध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बसती हातून, संत नादी लावण्या जन ऐसे प्रकार किती तर. मतलबी त्यांना साथ देती, दो त्यांचा करते, भले भले सांगता ती साक्षात करे ढोंगे. त्यांनी दोघांचे काम होईल, अपार पैसा मिळवला जाईल, ही प्रथा बरी नाही. समाज जाईल रसा तळायला. खरे जे का असती संत ईश्वराचे निशिंभक्त, त्यांना मोहीना आवडत सान्निध्य त्या षडांचे. पतिव्रतेशी शेजार, कसबिनीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संतश्रेष्ठा ते राखीती, परीनं त्याला महत्त्व देती, ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्यात आली असे. तसे मानसी समजून त्याविषयी धरिती म्हणून जेवी निवडूला लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडून आणि शेर ही जमिनीचे लेकर, परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करती उडुंगाचे दहन, चिलटांसाठी बांधून शेर ठेवी दारावर, तेवी संत भूमीवर रक्षण अवघ्यांचे करीती जरी, किमती माझी ठेवी ती परी गुणांप्रमाणे भेदपा. नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे, पाय लाभून साधूंचे दैव दूर झाले की. परी तो ना ढोंग करिता, तरी योग्य ते प्रती चढता, संताची ती योग्यता त्याने मोहिना जाणीली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिले गारगोटी, या मागितली करवंटी कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे, संतापासून राहून बरवे, तेथे विचार ठेवावे अहर्निशी जागृत. हा दसगण विरचित ग्रंथ विजय ग्रंथ, तारक हो भावादित अवघ्या भाविकां कारणे. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभ भवतु इति गजानन विजय ग्रंथ तृतीयोध्याय समाप्त. गजानन महाराज की. गण गण गणात होते, गण गण गणात होते.